तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आईवडिलांना माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार. काल एक दोहा ऐकण्यात आला कबीरजींचा. त्या दोह्यावर विचार करावा अशी इच्छा झाली, म्हणून तेच जे काय डोक्यात होतं कालचं ते आज तुमच्या समोर मांडावं. त्याच्यात ते म्हणतात, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम है जगत पसारा, एक राम जग से न्यारा. 4 रामाचं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे आणि चारही राम वेगळे आहेत. मला प्रश्न पडला, 4 राम यांनी का सांगितले? राम तर एकच आहे. मग या 4 रामाचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. मग ह्याच ओवीला धरून, याच दोह्याला धरून मला सुखमणी साहेब मधला एक दोहा आठवला. सुखमणी साहेब मध्ये ते म्हणतात, सरगुण निर्गुण निरंकार सुन समाधी आप. म्हणजे जो सगुण आहे, निर्गुण आहे, निरंकार आहे आणि निरंकाराच्या पुढे जाऊन देखील तो सुन समाध आहे. आपे किया नानका आपे ही फिर जा. याचा अर्थ आपल्या या अवस्था आहेत. एक राम दशरथ का बेटा म्हणजे आपली सगुण अवस्था. आपण सगुणाचं केलेलं जप, ध्यान, सगुणाची उपासना, ह्या एका लाईनवर जरी आपण विचार केला की सगुण म्हणजे काय, किंवा आपण या रामाचं जर बघायला गेलो सगुण मूर्तीमध्ये, आपल्या याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी अनेक देवतांची निर्मिती केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की निर्मिती कशी केली? ते तर देव आहेच, पण आपण आपल्या कुवतीनुसार, आपल्या मनाच्या शक्तीनुसार, आपल्या स्वभावानुसार आपल्या समोर निर्माण होणारा देव आपल्यासाठी असतो. काहींना देवी आवडते, काहींना कृष्ण आवडतो, काहींना राम आवडतो. हे तिन्ही सत्व रज तमाचे उदाहरण आहेत. मग आपल्यानुसार आपण आपल्या देवाला निवडतो आणि त्याची भक्ती करतो. प्रत्येक जण काली मातेची उपासना नाही करू शकत, त्यासाठी जास्तीत जास्त तमोगुण आवश्यक असेल. तमोगुणातला व्यक्ती काली मातेला लवकर प्रसन्न करून घे. जो राजसिक स्वभावाचा आहे तो राजसिक देवता निवडेल, आणि जो सत्व गुणाचा असेल त्याची देवता ही सत्व गुणवाली आहे. मग इथे जर आपल्याला बघायचं झालं तर इथे रामाचा उल्लेख आलेला आहे. मग ह्या रामाला कसं लोकांनी बघितलं तर या 4 पद्धतीने बघितलं: सगुण, निर्गुण, निरंकार आणि सुनसमा. याच्यातच एक दोहा आहे सुखमणी साहेब मध्ये, उस्तती करे अनेक जन अंत न पारावार. त्याच्याबद्दल लोक खूप बोलतात, त्याचं गुणगान गातात, त्याला पारावार नाही. ज्याला दिसेल, ज्याला समजेल तसा त्याचा देव बनत जातो. आता आपण या रामामध्ये काय बघायचं तर रामाचं शरीर नाही, रामाचं चरित्र बघायचं. की रामाने पिवळं वस्त्र धारण केलं होतं, मुकुट लावला होता, त्याचे लांब केस होते,
तो गोरापान होता की सावळा होता, याच्यात न अटकता आपल्या उद्धारासाठी आपल्याला त्याच्या गुणाकडे वळावं लागतं. त्याच्यात गुण काय होते? तो कसा वागत होता, कसा चालत होता, कसा बोलत होता, इथपासून छोट्या छोट्या गोष्टीवर जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळा आपल्याला हा दशरथाचा राम समजायला लागतो. आपण जो फोटोतला राम पाहतो, त्याला फुल वाहतो, एक हार वाहतो आणि मोकळं होतो, पण आपल्याला हा राम समजलेलाच नाहीये. राम हा सीतेचा मुलगा आहे, कौशल्याचा मुलगा आहे, किंवा कैकेयीने त्याला वनात धाडलं, इथपर्यंतच आपल्याला माहित आहे. पण आपण याच्यावर कधीच विचार करत नाही की हा राम होता कसा, हा कसा वागत होता, कसा बोलत होता, प्रजेशी कसा होता, आपल्या आई वडिलांशी कसा होता, आपल्या बायकोशी कसा होता, आपल्या भावांशी कसा होता. याच्यावर जर विचार करत गेलो तर याचे काही गुण आपण आपल्या जीवनात उतरवू शकतो आणि त्याच्यामुळे आपलं जीवन हे समृद्ध व्हायला लागतं. आपल्याला देवत्व प्राप्त व्हायला लागतं, आपण त्या मार्गाने जायला लागतो. त्याचा पहिला गुण आपण जर बघितलं तर त्याचं बोलणं. रामाचं बोलणं अत्यंत मृदू होतं. तो लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत संवाद साधत होता. त्याच्या ह्याच्यामध्ये कधीही कटू शब्द आले नाही. केवढा मोठा गुण आहे की लहान बाळापासून तर अक्षरशः म्हाताऱ्या माणसापर्यंत त्याचा संवाद होता. आपण पुन्हा विचारू की असं कसं म्हाताऱ्या माणसापर्यंत संवाद होता? आपल्याला प्रत्येक गोष्टीचे पुरावे लागतात. तर रामाने, शबरीचं वय किती होतं आणि रामाचं वय किती? शबरी 90-95च्याही पुढे होती किंवा त्याच्याही पुढे. रामाने आडवी वाट करून तिला भेटायला तो गेलेला आहे. त्यांनी तिच्याशी संवाद साधला, तिला भक्तीचे 9 सूत्र समजवून सांग. रामाचा पहिला गुण आहे त्याचं बोलणं. रामाचा दुसरा गुण आहे त्याची काळजी घेणं. आपल्याला पावलोपावली दिसतं की राम हा प्रजेची काळजी घेत होता. प्रजेला कधीच दुखवत नव्हता. त्याच्या आयुष्यामध्ये एका धोब्याने काय म्हटलं की याची बायको खरंच चांगली राहिली असेल का, त्या एका म्हणण्यावर त्याने आपल्या बायकोचा त्याग केला. म्हणजे त्याचं प्रजेवर किती प्रेम होतं. त्यांनी या ठिकाणी तो स्वतः राजा आहे हे गृहीत धरलं किंवा हे सगळ्यात जास्त मानलं. गृहीत नाही धरलं, तो होताच राजा, पण राजाचं पहिलं कर्तव्य ही प्रजा असते आणि नंतर त्याचं घर असतं. या ठिकाणी रामाने सगळ्यात आधी प्राधान्य दिलं ते त्याच्या प्रजेला. राम अत्यंत दयाळू होता. दयाळू नसता तर वनातून आल्यावर पहिल्यांदा कौसल्याला भेटायला गेला असता. 14 वर्षानंतर आलेलं लेकरू पहिले आपल्या आईच्या कुशीत शिरायला बघतं, आईशी बोलायला बघतं, आईला बघायला बघतं. पण रामाने तसं केलं नाही. रामाने जर तसं केलं असतं तर अख्ख्या प्रजेला हे जाणवलं असतं की रामाच्या मनात कुठेतरी कैकेयी बद्दल द्वेष आहे.
आपल्या प्रजेच्या समोर आदर्श ठेवायला रामरायांनी पहिले कैकई मातेचं दर्शन घेतलेलं आहे. आदर्श होता. आपण जे करू तीच आपलं पाहून आपली प्रजा करणार आहे हे त्याला माहित होत. त्याच्यानंतरचा गुण आहे असूया शून्य होता. त्याच्या मनात असूया नव्हती. हेही कैकई मातेच्या उदाहरणावरनं सांगता येईल. कैकई मातेचा त्याने कधीच द्वेष केला नाही, राग केला नाही. कैकई मातेबरोबर भरताचा देखील राग केला नाही. त्याने आपल्या शत्रूचा देखील राग केला नाही, असूया नाही ठेवली. रावणाला देखील शेवटची गती दिली. मंदोदरीशी संवाद साधला. खरं म्हणजे एका दुष्टाची बायको, आपल्या शत्रूची बायको, पण तरीही तिला तिचा मान देऊन तिच्याशी संवाद साधण्याचं गोष्ट म्हणजे असूया नसणं. रामाच्या मनात असूया नव्हती. रामाचं चित्त हे विशाल होतं. विशाल होतं म्हणूनच त्या विशाल चित्तामध्ये माकडं आणि अस्वल यांचा प्रवेश झाला. माकडांचं सहकार्य मिळवणं, अस्वलांचं सहकार्य मिळवणं हे चित्त विशाल असण्याची लक्षण. प्रजा तर होतीच, पण रामानी कधी त्या धोब्याचा देखील द्वेष केला. विशाल चित्ताचं उदाहरण. शबरीला देखील आडवाटेने जाऊन भेटून येणं विशाल चित्त असल्याशिवाय शक्य होत नाही. राम हा वडिलांचं नाव राखणारा होता. बघा, या ठिकाणी राम सहज म्हणू शकला असता की बाबांनी वचन दिलंय, मी नाही दिलेलं, मी का जावं वनात, माझ्यावर हा अन्याय का. पण माझ्या वडिलांनी वचन दिलं आहे, त्या वचनाची पूर्तता करणं माझ्या हातात आहे आणि मला ती केली पाहिजे. हे म्हणजे वडिलांचा नाव राखणं, आपल्या कुळाचं राखणं. राम हा आपणहून संवाद साधणारा होता. ज्ञानाची आवड असणारा होता. रामाचं चरित्र आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेला तो अनेक ऋषींशी संवाद साधताना दिसलाय. ज्या वेळा रानात गेला त्यावेळा ऋषींच्या सहकार्याने राहिला, ऋषींजवळनं माहिती जमा केली, ऋषींशी बोलला, त्यांच्या याच्यामधल्या गोष्टी जाणून घेतल्या, शिकण्याची आवड, वेगवेगळ्या गोष्टी करून पाहण्याची आवड, किती ज्ञान मिळवलं. रामाचं दुसरं आहे, राम कधीच कोणाला उलटून बोलत नसे. जर त्याच्याशी कोणी भांडायला गेलं तर तो शांत राहत असे. त्याचप्रमाणे मैत्री निभवणं हा रामाचा धर्म आहे. जटायूशी त्याची मैत्री होती. त्याचं शेवटचं क्रियाकर्म देखील रामाने केलं. सुग्रीवाशी मैत्री होती, त्याला पण त्याचं राज्य परत मिळवून दिलं. म्हणजेच राम हा मैत्रीच्या बाबतीत एक चांगला मित्र होता. राम सत्यवादी होता.
रामाने कधीच खोटं बोललं. मला असं वाटतं आपण आता हे जितके काही गुण सांगितले ह्याच्यातले 2-4 जरी गुण आपण निवडले आपल्याला सोयीचे असणारे, तर आपल्यात किती फरक पडेल. राम दुसऱ्याचे दोष जाणून देखील त्याचा उच्चार कधीच करत नसे. रामाला माहित नव्हतं का लक्ष्मण तापट आहे म्हणून? माहित होतं. त्याला हेही माहित होतं की सुग्रीव हा आळशी आहे. एकदा तो आपल्या राज्यात गेला, त्यात मिसळला की तो आपल्याला दिलेलं वचन हे विसरू शकतो हे रामाला कल्पना होती. पण त्यांनी त्याचा उच्चार करून त्याला दुखवलं नाही. राम हा पृथ्वीसारखा क्षमाशील होता. आपण रामाचं चरित्र जेव्हा बघतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी त्यांनी सगळ्यांनाच क्षमा केली आहे. स्वतःला दुःख सहन करून 14 वर्ष वनात जेव्हा गेला, आपण असतो तिथे रामाच्या ऐवजी तर आपण पहिल्यांदा दशरथांना दोष दिला असता, कैकई मातेला दोष दिला असता, प्रजेला दोष दिला असता. प्रत्येकाला दोष देत देत आपण कसं तरी करावं म्हणून ते पूर्ण केलं असतं. पण आपल्या मनात केवढी ग्लानी असते, केवढं दुःख असतं. राम हा प्रत्येक परिस्थितीशी ऍडजस्ट करणारा होता. जसा तो महालात होता तसाच तो रानात पण होता, वनात पण होता. त्यांनी स्वतःला त्यानुसार बनवून घेतलं. जो रथात चालत होता त्याच्या पायात सोन्याचे जोडे होते. त्याला काट्या कुट्यामधून जावं लागलं पायात काही न घालता. प्रत्येक परिस्थितीशी ऍडजस्ट करावं लागलं. थंडी, ऊन, वारा सगळंच होतं. त्या वाऱ्याशी त्या थंडीशी जुळवून घेतलं. अंगावर काहीच नाही, वल्कल होते. कुठे एक राजकुमार आणि कुठे वनातला राम. आपण जेव्हा हे पाहतो याचा विचार करतो कसं केलं असेल रामाने, तेव्हा त्याला त्याची महत्ता आपल्याला कळते की नाही, त्यांनी प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतलं. राम हा चिर तरुण होता. राम हा सत्याचा आग्रही होता, सत्यवादी होता, सत्याची बाजू घेणारा होता, दीन दुःखांचे दुःख जाणणारा होता. रामाची महती पाहू तितकी कमी आहे. राम हा श्रेष्ठ वक्ता होता. रामाला त्या विषयातलं ज्ञान, कुठल्याही विषयात बोलायचं असेल तर पहिले माहिती घेऊन सगळ्या गोष्टीचा विचार करून राम बोलत. मितभाषी होता, कमी बोलणारा होता. किती गुण पाहावे, या प्रत्येकाचं उदाहरण देता येईल. पण एका दिवसात आपल्याला जर समजवायचं असेल, रामाचे गुण पाहायचे असेल, तर तुम्ही शोधून पहा या एकेका गोष्टीचा. अत्यंत सरळ मनाचा होता. त्याला कपटाचा कुठेही दोष लाभलेला नव्हता. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याला व्यवस्थित स्थान देणारा होता.
याच्यातला एक जरी गुण आपण या जन्मात उचलला आणि त्यानुसार आपण आपली मार्गक्रमणा केली, तर मला असं वाटतं एक राम दशरथ का बेटा एवढं तरी आपल्याला कळेल. कारण दशरथाचा मुलगा राम होता, मग रामाचे गुण एवढे सारे आहेत. आपल्याला आपला प्रवास या शेवटच्या एक राम हे जगत पसारा इथपर्यंत न्यायचंय, ते जाणायचंय. ते जाणण्यासाठी एक एक पायरी आपल्याला वरती वरती जायची. त्याची पहिली पायरी आहे सगुणातला राम. ज्याने दशरथाच्या घरी जन्म गेला, कौसल्या मातेच्या पोटी जन्म घेतला, त्या रामाला जाणायचं असेल तर त्याचं रूप न पाहता तो कसा वागला, बायकोशी कसा वागला, भावांशी कसा वागला, एका क्षणात त्याने आपलं राज्य आपल्या लहान भावाला देऊन टाकलं. या प्रत्येक गोष्टीचा जर आपण विचार करत गेलो, आचारात आधी विचार करावा, नंतर मग ते आचारात हळूहळू उतरत. असं म्हणतात हे रामचरित मानस किंवा हे रामायण जर आपण सारखं सारखं वाचलं तर ती आपल्या मनाची आंघोळ आहे. कारण आपण आपल्या मनावर अनेक पुट जडवून घेतलेले आहेत. आणि आपण असं नव्हतो. आपण पण एक शुद्ध बुद्ध आत्मा आहोत. पण ह्या जगात येऊन आपण आपल्यावर सगळा माती लावून घेतलेली आहे. त्या मातीमुळे आपलं आपलं स्वतःचं रूप आपल्याला ओळखू येत नाही. आपण कसे आहे हे आपण आपलं विसरून गेलेलो आहे. मग हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर ज्यांनी या प्रवास केला आहे त्या मार्गाकडे आपल्याला जायला पाहिजे. तो मार्ग आपल्याला हाच व्यक्ती दाखवू शकतो की जो शेवटपर्यंत पोचलेला आहे. त्याच्यासाठी त्याच्या चरित्रातले काही गुण उचलून किंवा काही गुणांचा पहिले विचार करून उचलणं ही पुढची पायरी आहे. पहिले त्याच्यावर विचार करायला हवा की रामाने हे असं कुठे कुठे केलंय, कसा वागलाय, त्याच्या आयुष्यात तो काय काय त्यांनी केलंय, कोणाकोणाला मदत केली आहे. तेव्हा आपल्याला लक्षात येतं एका खारोटीपासून ज्या वेळा सेतू बांधला गेला त्यावेळा एक लहानशी खार पाण्यात ओली व्हायची, स्वतःच्या भोवती वाळूमध्ये गडबडा लोळायची, स्वतःच्या भोवती 4 कण लावून घ्यायची आणि ते कण त्या मार्गावर नेऊन टाकायची. जेव्हा रामाने हे बघितलं त्यावेळा त्यांनी तिला उचलून घेतलं, तिच्या अंगावर हात फिरवला. म्हणतात आजही तिच्या अंगावर जे 3 बोट दिसतात ते रामाचे. तिचं अख्खं पिढी तर तरलीच असणार, पण आजच्या पिढीला देखील ती निशाणी दिलेली आहे. राम मानव होता, आपण पण मानव आहोत, आपण त्याचेच वंशज आहोत. तो जिथून आला तो परमात्मा आणि आपण एक आहोत. आपण पण तिथूनच आलेलो. आपला आणि त्याच्यामधला फरक एवढाच आहे की त्यांनी त्याचं सगळं सांभाळून आणलं, आपण मात्र विसरून गेलो. आपल्याला पुन्हा उलट्या दिशेने प्रवास करायचा आहे. आपल्याला तिथेच जायचंय जिथून आपण आलेलो आहोत. या मायेच्या पसारात राहून, या योनीमध्ये फिरून, हेच दुःख हेच त्रास सहन करून आपला गती नाही. आपल्याला शेवटाला पोचायचंय की या जे 4 आपण राम बघितले त्याच्यातला एक राम हे जगत पसारा. आणि संतांनी हे आपल्याला दाखवून दिलंय की हे सहज शक्य आहे. मला असं वाटतं की याच्यावर थोडासा तुम्ही लोकांनी विचार करा.
थोडस रामाला समजून घ्यावं आणि त्याचे गुण आपल्यामध्ये येऊ शकतात का याचा विचार करावा. सहज शक्य असेल तर एक एक गुण आपण जर आत्मसात केला तर आपली ही प्रगती कोणीच थांबवू शकत नाही. ध्यानाकडे वळूया. पूर्ण लक्ष. पाय क्रॉस करायचे, हात क्रॉस करायचे. चष्मा असेल तर काढून ठेवा. डोळे अलगद बंद. श्वासावर या, श्वासावर लक्ष. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. दोन्ही पाय शिथिल सोडून द्या. दोन्ही पाय शिथिल. नाभीच्या खालचा प्रदेश शिथिल. ओठ शिथिल. छाती शिथिल. दोन्ही हात शिथिल. मान शिथिल. संपूर्ण चेहरा शिथिल. डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल. पूर्ण लक्ष श्वासावर. ब्रह्मरंध्रातून ऊर्जा घेऊन हृदय चक्रावर जायचंय. हृदय चक्रावर श्री गुरुंबरोबर बसलेले श्रीरामाची मूर्ती बघण्याचा प्रयत्न. आज आपण आपल्या श्री गुरूंची
मूर्ती बघतोय, हृदय सिंहासनावर बसलेले गुरु, समोर बसलेले श्रीराम, गुरु श्रीरामांची पूजा करतात आहे, साक्षी भावानी बघण्याचा प्रयत्न. सर्व साहित्य आजूबाजूला ठेवलेलं आहे. गुरूंची पूजा सुरू झाली आहे. पाद प्रक्षालनाबरोबर तुम्ही गुरूंना मदत करता आहात. एक एक वस्तू गुरूंच्या हातात देत आहात.
ध्यानातून बाहेर यायची तयारी. हळूहळू बाहेर यायचंय. पाय सोडून द्या. हात सोडून द्या. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यावर ठेवा. पापण्यांची उघडझाप. बोटांच्या फटीतून बाहेरचा उजेड बघण्याचा प्रयत्न. एका सुंदर स्माइल सह डोळे उघडायचे. आले सगळेजण बाहेर. शारदामा आणि रामकृष्ण परमहंस येऊन गेले आपल्या ध्यानाच्या याच्यात.